दोस्ताच्या घरी आलो, आपण आवाज दिला पाहिजे न. बालपणाच्या माझ्या मित्रा 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 गोविंदा रे गोविंदा. घरी आहे की घराच्या बाहेर? बालपणाच्या मित्रा रे माझ्या मित्र म्हणावा, माझ्या मित्रा मित्रा रे मित्रा. अरे दोस्ता, हर बोला हर हर महादेव. अन गळावर गळ हो शमाग माझ्या गळकाल्यावर रेशमाचा दोर पाणी भर की जाणार गा बोले दाता. पाणी भर की जाणार, पाणी भर की जाणार गा बोले दाता. पाणी भर की जाणार. आगा तुझ्या कवाट हो संभाग माझ्या आणि मोठे मोठे गोटे मोठे मोठे गोटे बायको नवऱ्याले आपटे गा बोले जाता. बायको नवऱ्याले आपटे, बायको नवऱ्याले आपटे गा बोले जाता. बायको नवऱ्याले आपटे. हर बोला हर हर महादेव. महादेवाची तयारी झाली आहे आता दोस्ता. हा अरे दोस्ता, हाय. नमस्कार दोस्ता, नमस्कार. मी का म्हटलं, मी तुझ्या घरी आलो आणि तू कुठं गेला होता? माझी तयारी चालली आहे. कुठची? मी चाललो आता नागपूरला. कुठं? शिवरात्री आली ना आता. हो, शिवरात आली, बरोबर आहे. हो आता देवापाशी जात आहे. अबे तू देवापाशी नको जाऊ. कुठं जाऊ? हा? तुले याच्या मागचं कारण माहित आहे? खायचं हा? खायचं. दोस्ता, मला एक गोष्ट सांग. कोणती? 2 महिने झाले हो तुझी माझी भेट आहे का? नाही तू मला भेटला का? नाही. मी आपल्या कामात होतो, तू आपल्या कामात असं. मी तुला भेटलो का? नाही हा? पण 2 महिन्यापासून विचित्र गोष्ट घडली. कोणती? हा? कोणती? आणि 2 महिन्याचा जमाना झाला माझ्या दोस्ता रे दोस्ता. सांगलं का मला? मला सांग. 2 महिन्याचा जमाना झाला दोस्ता, न माझी बायको उठून पण आली दोस्ता रे दोस्ता. बहीण माय खूप झाली, त्यामुळे माय बायको मेली आणि आधी बायको पण आली. या बायका झाले पिंपळावरतून मुली. अबे जे गोष्ट होणार आहे, रायमध्ये आता असेल. जे गोष्ट होणार आहे, म्हणून तर मी कायची तयारी केली आहे. म्हणून तू देवा जाऊन राहिला. मी म्हणलं महाकडे कोणी लक्षच नाही देत. कोणी असं नाही म्हणत काय काय एखादी पटाती पोरगी सारे बापू तुला दाखवतो. कोणीच नाही म्हणत. मला आपण आपल्या देवा. अरे तू माझा जिगरी दोस्त आहे. एकामेकाचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नाही करू तर कोण करल? उभी 2 महिन्यापासून आला त्यात मी का तुला विचारू? हा? मी तो आकडे आलो. तू अबे तू देवा नको जाऊ, तू माझ्यासोबत चाल. असं चालू. बिलकुल. कोणती मोठी गोष्ट आहे आलं ना? काल माझ्या मामाचं पत्र आलं माझ्या मित्रारे. या भैया आपलं ते- काल माझ्या मामाचं पत्र आलं मित्रा. पोरगी आहे. आणि माझ्या मामाकडं 2 मुली आहे माझ्या मित्रारे मित्रा. शाबास. आपण दोघं जण आहो ना का? हो, आपण दोघं जण आहो. आपण दोघं आहे. पण आणि पहिले महागत्वा. पहिले तू करतो. अगदी पहिले पोरगी तू पाहिजो. ठीक आहे. मी पहिले पहिली पसंत आली तर पहिलीने करजो. पहिली जर पसंत नाही आली तर दुसरी पसंत आली तर दुसरीने करजो. तू काय करशील? पहिले तुझे झाले तर बरोबर आहे. माझ्यासाठी चाललं. दोस्ता, काढू का मग? काढून टाक. हे तिच्या वेळेत चाललं. आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे दोस्ता, तर काही सामान वगैरे घ्या लागल. काही सामान वगैरे घ्या लागल. थंडीचे दिवस आहे. हो चाल. काजू 2-3 वाकरा. अबे 2-3 वाकरा नको घेऊ. का घेऊ तो? हा? का घेऊ? काही ब्लँकेट शाल वगैरे आहे का तुझ्याजवळ? आहे ना ते आहे ना. हा? काय नाही एक काम करलं का? हो बे,
मापाशी असं 1-1.5 रुपया असं चला. हो बे 1-1.5 रुपये म्हणतं 1-1.5 रुपयात का होणार आहे रे? बरं त्या गावले रेल्वे जाते का? हा? रेल्वे रेल्वे जातात त्या गावले हा, मग चाललं मग असं का? हो बे तर 1-1.5 रुपयात का होईल? रेल्वेची तिकीट नाही काढा लागत. येतो बी ना आणतो बी. कस कसा नेशील तर? तिकीट वाला आले त्या संडासच्या गट्ट्यात. अरे मी बी संडासच्या गट्ट्यात आलं हो रे. तिथे याला संडासच्या गट्ट्यात आला तर तो नाही सारा वास येते काय येत तिकडे मुताचा वास येते हागल्याचा वास येते तिथं काय येतो तो येतच नाही साला. बरं एक काम कर माझ्यावर पैसे भरपूर आहे. आलं राहिलं हो मापाशी 1-1.5 रुपये. माझ्यावर 1-1.5 रुपये 1-1 रुपये मापाशी. अबे 1-1.5 रुपयात तर का होणार आहे? होईन झाले तिले कुदळे पिया हा पिया होऊन जाईल. बिड्या पेट जाऊ काही येथून रेल्वे स्टेशनवर पैदल जायचं आहे. पायदळ जाऊ नाही तर काय तर चाललं पायदळ चालतो मी. बरं पैदल जायचं तुला काही भजन गिजन येते का? बापा काकडा तिथे बदलत असं का? बापा आतो इतके बदलत म्हणून टाकले. तुला म्हणता येतं भजन? नाही हा? बापा बदलत बनवलं. तुला भजन म्हणता येते? बाबा भक्ताचा किडा हो मी. तुला भजन म्हणता येते? भक्ताचा किडा हो जाऊ. बरं म्हणून दाखव. पाहिजे भजन ऐकतो पण बरोबर पाय बरोबर भजन आहे. हा त्याचप्रमाणे आमचे मोरेश्वर भाऊ संत्रा व्यापारी पान उबाडी तसेच केशवजी टेकाम पान उबाडी यांच्याकडून 51 रुपयाचा प्राईज मिळाला. पार्टीला धन्यवाद. हा ठीक आहे. कसं म्हणलं दोस्ता? भजन म्हणू भजन म्हणून दाखव बरं. तुला म्हणता येते का आता? लाव सोड लाव. ह्या सोर है बोलता आणि तू गडबड नको करू या. तू गडबड नको करू. जमते का तू असेल स्टेजवर येले का? यावे पहाडी आवाज. तू स्टेजवर ये एखादा आम्हाला म्हणून दाखव. ह्या पहाडी आवाज होय. अबे गडबड नको करू. लावू दे ना त्याला लावली आहे जाऊ दे त्याच्याकडनं. बरं सोर लावला का तू ना? हो, एक नंबर. बरं भजन म्हणून दाखव. म्हणून दाखवू. म्हणून दाखव. केस खा कसं म्हणलं? तू काय रे बाय, तू ऐकलं? तू तिकडे बाय. आता मी कानानं ऐकून ऐका. तू ऐकलं? अमन म्हण. केस खा मास खा केस खा मास खा तुझ्या गावात गु आडवा तुझ्या गावात गु आडवा उभे भाड्याच्या बैला हे असं भजन कोणा संतानं बनवलं रे? हा असं भजन कोणता संत वे बनवणारा? पागला ते बाबाजी बसले ते कालीवाल्याच्या. अबे केस खा माझ खा. तुला येते का? हा अबे तसं नाही बैताडा. कसा आहे? केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. मी तसंच म्हणलं ना. पागला असं म्हणलं का? म्हणलं तर तसंच म्हणलं मी नवी. दुसरं एखादं भजन येते का? तू मारतो या हा मारत बरं ते फेकून दे. ठेवलं खाली. म्हणतो ना बाबा. बरं मन लवकर. म्हटलं का शेती मन लवकर म्हण. शेतीचे बदल अन हरी तुझ्या मुरलीत काय तुझ्या बहिणीत काय हरी तुझ्या मुरलीत काय तुझ्या बहिणीत अरे हरी तुझ्या मुरलीत गाय तुझ्या बहीण माय. हरी तुझ्या मुरलीत काय तुझ्या बहिणीत तुझ्या बहीण मा तुझ्या बहीण मा
कसं म्हणलं शिवा देऊन राहिला का रे तू हा शिवा देऊन राहिला तू मला ह्या त्या थोरासारखे थोरपेत रचून जायला पण मी बदनाम पिलो अरे तुझ्या मुरली तर काय रे तुझ्या बहीण माझी बहीण मा घेऊन राहिला तू घेतली का बिना कोणाची घेतली गाणं आहे फतलं असं असं गाणं आहे का फतलं असं अबे मला स्पष्ट करून सांग त्या बहीण आणलाय ना हो सांगता येते सांग लवकर बदल म्हणता येते याद बी आहे मला सांगता येते लवकर सांग मला 16-17 कवळेली कुठे जात होत्या नदीवर. कोण्या नदीवर जात होत्या यमुना यमुना नदीवर हो. तिथं होतं कळंबाचं झाड कदंबाचं झाड बरोबर आहे रे. कळंबाच्या झाडामध्ये नाही श्रीकृष्ण हा हा? हा कळंबाच्या श्रीकृष्ण काय तिथं त्या बाया सगळ्या आंघोळ करत राही कवळेली खरी गोष्ट आहे ते तो बासरी वाजवे बरोबर आहे त्या बासरीमध्ये गोड आवाज होता हा त्या सर्व आंघोळ करता करता त्याच्या झाडाच्या भोवता कळंबाच्या बरोबर आहे मग गवळ्याला आला राग बरोबर आहे साल्यामध्ये आमच्या घरवाल्या आजपर्यंत कम नाही आल्या हा आतर फक्त कम आल्यामध्ये आंघोळ गेल्या तर एवढा वेळ लागते का म्हणे बरोबर आहे गेले कवळी एवढे टंडी घेऊन. हा त्या पहिला हातमध्ये पायाले मारत असं वय म्हणून गेला तर तिचा पाय तर सगळ्या पाया जमा होत्या जमा झाल्या बरोबर आहे कवळी होत्या हा साला इथं काय म्हणे खरी गोष्ट आहे पाय तर श्रीकृष्ण बसून होता हो बरोबर आहे बाबे म्हणे ताबाशी काय हा. हे थांब म्हणे गवळ्या हा गडबड करू नको म्हणे तू बरोबर आहे मी सांगतो म्हणे तुले हा म्हणून त्याने म्हणून दाखवलं का बाहेर ताबाशी हा काय म्हणे बासरी बाजूली त्यानं हा अन हरी तुया मुरलीत काय ग हा. तुई बहीण माय म्हणजे त्या बासरीत काय म्हणे बहीण बी आली माय बी आली बाप बी आला तू बी आला आणि मी बी आलो बरोबर आहे सप्त सोराची बनलेली आहे बरोबर आहे या बाजून आलाय का खरी गोष्ट आहे काय केली ते बरोबर हा, आहे मग मला चुकलं बरोबर आहे ना तुझं हो मी एखादा म्हणून पाहू का मन बरं तू यायला आवडते का? याले आवडेल का मन बरं नाही तर मापाशी आहे ना. असं का? अरे कितनी मोहब्बत किसको कितनी मोहब्बत किसको अरे कौन यहाँ करता है कितनी मोहब्बत किसको अरे कौन यहाँ करता है ये कोई भी ना जाने ये कोई भी ना जाने दीवाने प्यार के हम हैं दीवाने दीवाने प्यार के हम हैं दीवाने कितनी मोहब्बत किसको अरे कौन यहाँ करता है कितनी मोहब्बत किसको अरे कौन यहाँ करता है ये कोई भी न जाने दीवाने प्यार के हम हैं दीवाने दीवाने प्यार के हम हैं दीवाने अबे दोस्ता घरात असतं का मी काऊन थांबलो मामाचा वाडा आला ना नाही तर काय तर अबे तू येता उभा राही ना येतं उभा राही मामाच्या घरी आलो मामाचा दिसत नाही का एवढा मोठा वाडा त्या बाई मोठा जात पाडा पोरी टाकल्या तर का लहानचा वाडा आहे का नाही पोरी टाकल्या मस्त अबे पोरगी एक नंबर आहे त्या बाळात चांगला आहे तर पोरगी कशा पाहिलं का चमचम लाईट लावली आहे अरे मोठ्या माणसाचं का पाहता हा बाई मग का आता? मोठ्या माणसाचं का पाहता बरं मी एक काम करतो दोस्ता मी मामाला आवाज देऊन पाहतो ते हा दे ना का मी देऊ तू येथली उभा राहा. मी देऊ का नाही, तू मग दे जो तू दे तू दे तू मग दे जो मग दे. दे न मामा जो मनाव माझे मामाजी मामाजी हो मामाजी ओ मामाजी असं म्हणते का कसा म्हणते अबे ए बरं, बरं. मामा मला दोस्ता ए अबे ए मामा म्हण एक काम कर तू आवाज देऊन पाय मी देऊ अबे मात मोठा तो तर आवाज आहे मग ए मामा त्या मायने नेव मामा हो बे असा आवाज द्या लागते मामाले मामा तिया मायने हो
हे आवाज द्यायची पद्धत होय का? माना जाना ना आवाज द्यावा लागते, त्याचा मान करायला लागते. ते आपले मामाजी होय. असा आवाज देऊ का? हा देतो हा चांगला पद्धतशीर आवाज द्या. हे मामा, मामा ऐका बे खरी साला मामा. हे आवाज द्यायची पद्धत होय का? अबे तू याचा उभा राहा, मीच आवाज देतो. न मामाजी हो, मामाजी म्हणावं माझे मामाजी हो, मामाजी ओ मामाजी. नमस्कार भासाजी, नमस्कार. नमस्कार मामाजी, नमस्कार. कसं काय येणं केलं भासाजी? मामाजी तुम्हाला माहित नाही? नाही. 2 महिन्यापूर्वी मामाजी तुम्ही पत्र पाठवलं होतं मामाजी. मामाजी बरोबर आहे, त्या 2 महिन्याच्या पूर्वी पत्र पाठवलं. 2 महिने झाले मामाजी तुम्ही पत्र पाठवलं, हो. आणि त्या पत्रात लिहिलं होतं मामाजी हा. की भासाजी आमच्याकडे 2 मुली आहे आणि त्या दोन्ही मुलींचं लग्न करायचं आहे. बरोबर आहे, ते लग्न तर करायचेच आहे. म्हणून मामाजी मी मुलाला सोबत घेऊन आलो आहे. मुलगा सोबत आणला आहे. मुलगा सोबत आणला आहे. पाय धुण्याची व्यवस्था करा, आम्हाला बसण्याची व्यवस्था करा. अरे बाबा, तुम्ही आता 5 मिनिट झाले घरी पोहोचले, आवाज दिला. हा आता माझ्या मुलीला आवाज देऊ द्या. बरं ठीक आणि आहे, तुमच्या सन्मानाने सन्मान. ठीक आहे मामाजी तुम्ही आवाज द्या. ठीक आहे. लाडाचे बाई 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 ओ बाई. ए बाई, बाबाजी माझे लाडाचे बाबा बाबा. काय झालं बाबा? बाई, मी या 2 महिन्याच्या पूर्वी मी आपल्या भासाजीला पत्र पाठवलं होतं बाई. मी ना आपल्या मनामध्ये इच्छा अशी होती, माझी इच्छा काय नाही हो. ते तुमच्या दोन्ही बहिणीचे लग्न उरकून टाकायचे. औंधा फसल पाणी झाली नाही आपल्याला बाई. औंधा तुमचं लग्न करण्याचे ठरले आहे बाई. मी ना हा बाई. आपल्या इकडं मुलगा घेऊन आले आहे भासाजी. त्यांची पाय धुण्याला पाहिजे बाई, त्याचा सन्मान बाबा, कर. तुम्ही मला आम्हाला विचारलं नाही, काय नाही, लग्न करून आले. बाई पाहुणे आले म्हणून का चिडून जाते बाई? पण आमची वयस काय झाली, इतकं लवकर लग्न करायचं करून देऊ नये. बाई वयाचं बंधन आहे बाई. आजकालच्या पोरी बाई, तुझी माई मेली बेटा तेव्हापासून मी दोघ्याही बहिणीचे परतपाट केले बाई. आणि आज वयात आल्या करून म्हणून जणे तुमच्या लग्नाचे थोडा ठेवला बाई. बाबा, माझी वयस काय झाली? बाबा माझ्या लग्नाची हो का पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हास पडली घाई. अव कुणीतरी समजावं बाई, माझ्या वय काय चालत नाही. कोणतरी समजावं बाई, माझ्या वय काय चालत नाही. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हास पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तुम्हास पडली घाई. और कोणतरी समजावं ना बाई, माझं वय काय चालत नाही. कोणतरी समजावं ना बाई, माझं वय काय चालत नाही. बाई, पण एक शब्द मला विचारून तर सांगायला पाहिजे होता तुम्हाला. बाई आजकाल कसं आहे बाई, विचारलं हा. तर गाळा बिघडते. म्हणून जणांनी पाहुणे बोलावले, त्या पाहुण्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे बाई आपल्या घरी आलं तर. पण मी लग्न करणार. पण तुमचं कसं आहे, लहानपणीच माझी आई सोडून मला गेली. माझ्या- तुम्ही लहानाशी मोठं केलं मला. हा? मग आज तुमचं कसं होणार? माझं मी बघीन बाई, पण तुम्ही आज
वयात आल्या तुमच्या घरदार झालं पाहिजे आणि तुमचा संसार सुखाचा झाला पाहिजे हे मायबापाची विचार राहते बाई. म्हणून त्याने आज मी पाहुणे बोलावले आहे. पाय धुण्याला पाणी नेऊन दे बाई. ठीक आहे तुम्ही म्हणता नेऊन दे बाई. तुमच्या शब्दाचा मान ठेवते आणि त्यांना पाणी देते. नेऊन दे बाई. दोस्ता कोणी पाणी घेऊन येते जावई, तुम्ही एकदम उभे राहा. भासाजी तुम्ही उभे राहा. पाय धुण्याले पाणी आणून देते मुलगी. हा चल बाई चल बाई सांगितलं नाही ना काय ना माझ्या पप्पांनी मला पाहासाठी नवरदेव बांधलं. त्याची आता गंमतच करून बघते हो का नाही. काय सांगू काय नाही भीती तर वाटून जाईल पण आपण भ्यायचं कशाला जाऊनच बघते. कुठले आहेत ना कुठले नाही बाई पाहुणे अजब गजबच आहेत बाई पाहुणे. बाई पाहुणे आले ग मला बघायला. 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 पहिले बाई खिडकीतून पाहते कसा आहे ना कसा नाही. कसा दिसते ना कसा नाही बाई. बहिणीच्या आसपूर नाही आसपूर बहिणीच्या आसपूर शेंबडा आहे का घेता पोरगा. ना बापाने का पाहिलं गे असे नशीब पडीन का मी याच्या. टकल्या केस आहे का नाही माहित नाही मा. मुसलमान टोपी घालून आला हा मुसलमान तर नाही माय माय हो हा पोरगा बघो. हा अच्छा ते पप्पा असतील हो का नाही जाऊनच बघते पण एक गंमत करूनच जाते. बाजू ना हो का. इकडे ये. आलो बाईचा फर्या गेला काय आता मले काम नाही. कसं कसं होईल हा. हे पोरगी पसंत आहे का तुले. तिचा फर्याच नाही फर्या म्हणजे याच्याशी लग्न नाही करत. आणि इले पाहिजे नाही त्याच्या बहिणाच्या काकूले लग्न मागून इले नापास केली. कोणते बी लग्न होती त्याच्या बहीण आता ते वर्षाच्या हाती आहे काय आपल्या हाती आहे. वर्षाच्या हाती आहे. बरं ठीक आहे मी मामा संग बोलतो. मामा संग बोलतो का. हा ठीक आहे ना. हे पाणी गेली काय दूध नाही काय पाच नाही मामाजी हो मामाजी म्हणावा मामाजी 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 हा एका मजाकबाजी लावली का तुम्ही. काम मुलीने तर पाणी आणून दिलं ना पाहिलं वाले. तुमची पोरगी हे तुम्ही पोरगी दाखवता. भासाजी हा? तुम्ही किती दिवसापासून नाही आले. आम्ही 2-4 महिने झाले आणि ना. लहानपणापासून तुम्ही माझी मुलगी बघितली नव्हती का. नाही अगोदर बघितली होती. मग तेव्हा लग्न होती का. मी बोलू का. तू बोलून पाहिलं. मी बोललो बरं तेव्हा तुम्हाला हे मुलगी पसंत नाही. हे मुलगी पसंत नाही. बरं दुसरी जात आहे तू. नाही
हे मुलगी पसंत नाही म्हणा, पसंत नाही म्हणा, पसंत नाही आहे. दुसरी असेल तर दाखवा. हा, दाखवा, दाखवा. घराकडे चालतो म्हणा. बरं बघा तुम्ही दुसरी मुलगी बोलावता दाखवा लवकर. बाई तिला म्हटलं माझे बाई, तिला 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 हे बाई तिला. काय म्हणता बाबा? बाई तुझे आता भाऊ तुला पाण्याकरिता आले बाई. काय म्हणाले? आणि तू त्यांचा सन्मान करून बाई पाण्यावाले पाणी नेऊन दे बाई. वेळ कमी आहे बाई, ठीक आहे बाबा, लवकरात लवकर नेऊन दे. ठीक आहे. चल बाई, आपल्याला आत्ताची पोरं पाहायला आलंय, त्याची चांगली मजाच करते. आ, 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 आ. चोरी पाहायला चाल म्हणे माम्याच्या ह्या असा. मग काय होईल ते? हे बी, हे बी. आपण पुरत काल म्हणते तुला आता हा बाबासाठी होय मागं. होय मागं. होय मागं. हे काय इकडे? नाव म्हणते रे ते पोरगी. याचे कपडे काढ म्हणते आता पासून. अबे 2 महिने झाले म्हणते तमाशावर फिरून राहिले म्हणते. आगाचा वास येऊन राहिला म्हणते. आमचा आई वाला. हिने का होतं लेणं देणं? आता बाबा तुला लग्न करायचं आहे तिच्यासोबत. हे कपडे धुतलीस का माई इथं? बाबा काऊन नाही होत ते? हट. तिची इच्छा झाली असेल कपडे धुवायची का? नाही 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 तसं नाही. पोरगी मुकी आहे पण पाहायला सुंदर आहे. पाहायला सुंदर गिंदर आहे त्यामध्ये मुकाडी त्या तिच्या बहीण बाई. कोणी आला गेला त्याच्या बहीण बाई गेला. ते का म्हणतात तिचं ऐकून तर घे. आला रे गेला तिच्या ऐकून घे ना. ये म्हणा. का हे काढू? हा. नागोरा करते का मुली इथं? पहिले तर कपडे जाऊन नाही 1-2 घालावं लागते. हे काढू? मेला तिच्या पण नावानच गेला या. काही राहिलं त्याच्या पण आधी इथेच का बाकी. हे बी काढलं लगेच. काढलं हे बी काढलं. हे बी? एवढी मोठी झाली आता पहिले अंदर असता नाही आहे काही. आज घाई गडबडीला कंडाडोले यासाठी जमले मी भुलून गेलो. राहिलं त्याच्या पण माहिती. आणि या फोन मध्ये 3 वेळा येणं का लवकर. हे नाही काढत हे काढून घे. हे नाही आहे खालचं. खालचं नाही आहे. हे काढू आमना कोण पहिले हात लावतो. पहिले तर डोक्याने कसं ना राहिले.
मामाजी हो म्हणाव माझे मामाजी हो मामाजी. काऊन दादाजी काय झालं अरे भासाजी हे मामाजी हे बरोबर आहे का तुमचं? काय झालं तुमचं एक दाखवली हेंगडी आणि दुसरी दाखवता मुक्की. मला एक सांगा भासाजी हा तुम्ही त्या मुलीच्या रित्याने कोण लागता माम भाऊ. मग ते तुमच्या आता बहिणी माम बहिणी हा तर त्यावेळेस तुम्ही मजा पण केली ह्या इथं मजा करायची होती का? आता मी तरी काय सांगू बा कुठं मजा करायची होती तर दोस्ता आपल्या सीधा घराकडे चाल. याच्या प्रत्येक काय कामात तुम्हाला चाललंय. मुली पसंत नाही आहे नाही आहे. बरोबर नमस्कार चाला बरं. अबे, ये. काय म्हणते का अगं वावरातले कामं पडले आहेत बाई. होय ना बरोबर बोलले का जायचं ना चाल ना जायचं होय ना काय गुणगुणत जायचं होय हो ना हो ना चाल मग बॅग मध्ये टोपली घेतली घे ना बा. पकडली ना वा होय ना चल मग. सावन आया बादल छाए सावन आया बादल छाए बुलबुल कह के फूल खिले सावन आया बादल छाए सावन आया बादल छाए बुलबुल कह के फूल खिले सावन अगं बाई काय म्हणते बोलते चालतं आपण शेतामध्ये येऊ हो ना का बरोबर बोलली होय ना आलत ना काय आपण गं बाई काय कसं बोलाल गं या बांधायचं कसं झालं आपलं काय झालं किती कचरा वाढला ग बाई हो ना हो ना अशी करते मी हा. मी कचरा उपडते तू तोपर्यंत शिदोरी नेऊन ठेव चल बाई चल चाल मग चल उपडून घे. घे
त्या पोट्याच्या घरी गेलो आपण. हे मुकी आणि हे तुम्ही मा तो हो हे म्हणा मजा करण्याचं कारण का म्हणा. तुम्ही मजा कम केली बाई. मा तुझी मजा आम्ही काम केलं सांगू भाऊ तू मेवना नाहीस तू मेवना नाही मेवण्याची मजाक नाही करत तर कोणाची मजाक करत पलीकडे सांगितलं तुला. तू समजत नाही का आम्ही कसं नसतं केलं तुम्हाला. बापरे एवढी आवडली मी मला तुम्ही तुमचं लग्न नाही झालं. नाही. लग्न नाही करा. मग? अशात कान पोर ए तुम्हाला काय म्हणावं तुम्ही असं करता कोण बघेल तुम्हाला. काम नाही मानती काम नाही मानती बरोबर आहे ना. या गावचे लोक मेले का तो मंगन जावचा पोरगा माझ्याकडे पाहून जायला पाहिले पाहिजे ते. यायला पाहिजे म्हणजे हो का तुम्ही हे पाहता समजून का. नाही? तुम्ही नको पा. तुम्ही काय केला तर त्याला लावलं जाऊ करेल कोण पाहिजे ते ना पा. बाप्पा बघ अन बाई म्हणाव माझे बाई बाई ओ बाई. काय झालं न बाई गे बाई म्हणाव माझे बाई बाई व बाई. असं का बाई काय जमाना मोठा बेकार आहे. असं नाही. आणि या जमान्यामध्ये जेवढं सांभाळून चाललं भाई एवढं बरं होईल म्हणतो. हो का म्हणून तुला दोन प्रेमाच्या गोष्टी सांगू. बापरे दोन प्रेमाच्या गोष्टी हा? सांगा ना मग तुमच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकून घेते आज मी अगं जवान पोरीने बाई आपल्या पायाकडे पाहून चालावं. अगं बाई जवान पोरीने बाई आपल्या पायाकडे पाहून चालावं. आणि कुणाला राग येणार नाही तसंच प्रेमाने बोलावं. अब कोणी जर करांगरी पकडली तर तो मनगट धरते. कोणी जर करांगरी पकडली तर तो मनगट धरते. अत्वर मन काबर मन बाई तो दिवसाची रात्र करते. का बाई जमाना खराब आहे. कधी बायकाने हात लावला की नाही लावले हा? हा सांग ना. माई बायको मी सांग रे माझा पोपटलाल आणि मा दोस्ताची बायको पण आली. अगे, बाई. मा, तुला काय झालं. लग्न जायचं काय झालं टाटाकांच्या संग. तुमच्याबरोबर कोठी तिचं किती झालं? कोठी कोठी कुठं पाहिजे तुले. कोठी नाही आणतो आम्हाला कुठं पाहिजे तुले. आम्हाला चांगलं ताजमहल पाहायचं हा, ताज पण दाखवी. दाखवाल ना हा, लाल किल्ला दाखवी. बाप काही लाल किल्ला तो दिल्लीतला अरे मा लाल किल्ला पाहिला का कधी तू? नाही पाहिली व पाहिला मी ना. तुम्ही दाखवाल का कसं आहे कसं नाही बाई जाऊ का मग चल बाई जाऊनच पाहू जायची घाई सांगू काही. हा? अरे ये नजरे तो मिली है जरा दिल मिला के देखो. ये नजरे तो मिली है जरा दिल मिला के देखो. और मोहब्बत क्या चीज है गोरी जरा के देखो. अरे तुम्ही कधी जण खाली हा तुला धार पाहिजे हा आणि तुझ्यासारख्या भोळ्या मनाचा हा. मला यार पाहिजे खरंच का. होय ना हा म्हणून मी ये काय म्हणते नजरे तो मिली है जरा दिल मिला के देखो. और मोहब्बत क्या चीज है गोरी जरा आजमा के देखो. अब कसूर आंखों का था दिल पर छुरी चल गई. कसूर आंखों का था दिल पर छुरी चल गई. और तेरे हुस्न को देख के मेरी तबीयत मचल गई. म्हणून काय म्हणतो मी काय म्हणा अव बिनमालकीच्या शेतीमध्ये अव बिनमालकीच्या शेतीमध्ये अनंकुर उगवला. अग बिनमालकीच्या शेतीमध्ये अंकुर उगवला. आणि या हटवार पोरीनं जाग्या पोरगं बुगावला. या हटवार पोरीनं जाग्या पोरगं बुगावला.
मोठे हा, हा. अहो अशी येऊन रंगामध्ये असं नाही. आणि तू मटकू नको गा अहो अशी येऊन रंगामध्ये आणि तू मटकू नको गा अन पदर लुगड्याचा असे जगू नको गा. पदर लुगड्याचा असे जगू नको गा. येऊन रंगामध्ये मटकून बघा अहो अशी येऊन रंगामध्ये मटकून बघा अहो पदर लुगड्याचा अशी झटकून बघा अहो पदर लुगड्याचा अशी झटकून बघा म्हणून मी काय म्हणतो काय म्हणता अब तुझी जानी जवानी रसात आली गाया तुझी जानी जवानी कर जीवन संगी लावून पट्टी माया कर जीवन संगी लावून पट्टी माया कर जीवन संगी लावून पट्टी माया ऐकलं अब तुझी जानी जवानी रसात आली काया कर जीवन संगी लावून पक्की माया अन असा पाहून बंदानोट अव असा पाहून बंदानोट आणि तू चटकू नको ग असा पाहून बंदानोट तू चटकू नको ग अन पदर लुगड्याचा अशी झटकू नको ग अग पदर लुगड्याचा अशी अशी येऊन रंगामध्ये मटकून बघा अहो अशी येऊन रंगामध्ये मटकून बघा अहो पदर लुगड्याचा अशी झटकून बघा अहो पदर लुगड्याचा अशी झटकून बघा म्हणून मी काय म्हणतो काय तुला पाहून पोरी जीवलेला झाला तुला पाहून पोरी जीवलेला झाला करते काय ग लग्न सांग पोरी तुम्हाला करते काय ग लग्न सांग पोरी तुम्हाला तुला पाहून पोरी जीवेडा हा झाला करते काय ग लग्न सांग पोरी तुम्हाला आणि शाहीर सुनीलच्या गायनामध्ये आणि शाहीर सुनीलच्या गायनामध्ये अशी झटकू नको ग अहो शाहीर सुनीलच्या गायनामध्ये अशी झटकू नको ग अहो पदर लुगड्याचा अशी झटकू नको ग अहो पदर लुगड्याचा